विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला मोठा दणका मिळालाय। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणाला हायकोर्टाने मनाई केली आहे। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीआधी सत्ताधारी पक्षातल्या अडचणीतल्या कारखान्यांना सरकारी हमीवर खेळत्या भाग भांडवलासह हजारो कोटींचं मार्जिन मनी लोन देण्याचा निर्णय घेतला। त्यावर हायकोर्टात सुनावणी झाली आणि या कर्ज वाटपाला हायकोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे। यावर पुढची सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अल्पेश, राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे, काय कारण आहे हायकोर्टाने मनाई करण्यामागचं? लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 17 साखर कारखाने जे अडचणीत सापडले होते त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता। 2265 कोटी रुपयांची मदत ही 17 कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षासह इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यातील नेत्यांच्या कारखान्यांना ही मदत मिळणार होती। मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या साखर कारखान्यांना जी मदत केली होती याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये त्यांना जी मदत केली होती ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। आणि यामध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे असतील तसेच दादासाहेब कोल्हे असतील यांच्या देखील कारखान्यांना जी मदत केली होती त्याला या ठिकाणी ती मदत रद्द करण्यात आली। आणि त्यानंतर आता दादासाहेब पवार हे या विरोधात या निर्णयाच्या विरोधात थेट हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टामध्ये या संदर्भात न्यायमूर्ती कुलाबावाला आणि पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी पार पडली। आणि यामध्ये 2265 कोटी जी मदत राज्य सरकारकडून अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना देण्यात आली होती ती फक्त सत्ताधाऱ्यांनाच का इतरांना का दिली गेली नाही आणि त्यांना का त्यांची अचानक ही जी मदत करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली या संदर्भातला सवाल उपस्थित करत तात्पुरती जी 2265 कोटींची मदत देण्यात आली होती ती थांबवण्यात आलेली आहे। आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि याच पूर्वी आपण पाहिलं तर सत्ताधारी जे नेते आहेत त्यांच्या साखर कारखान्यांना हा फार मोठा फटका पडलेला आहे। न्यायमूर्ती पुनीवाला आणि कुलाबावाला यांनी सांगितलेलं आहे की या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती राज्य सरकारला हा खूप मोठा झटका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की कर्ज केवळ सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना का, विरोधकांना का नाही, हा सवालही उपस्थित करण्यात आलेला आहे। अल्पेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।